अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 दिवसाचे पारायण करण्याची योग्य पद्धत कोणती ते मी आज सांगणार आहे. तुमची कितीही कठीणातली कठीण समस्या असोत, काही अडचणी असतील, तर कोणत्याही संकटात तुम्ही अडकलेले असाल तरी या पारायणाने हे सर्व प्रश्न सुटणार आहे. स्वामी स्वतः तुमचे हे सर्व संकट समस्या सोडवणार आहेत. एवढी ताकद श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये आहे. सर्वप्रथम श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. याचे 1 दिवसाचे पारायण कसं करावं हे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे. तर जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहा, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामी सेवेच्या उपासनेतील नित्यसेवेतील एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ दिसायला अतिशय छोटा असला तरी त्याची ताकद तितकीच मोठी आहे. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहे. तुम्ही याचे कितीही पारायण करू शकता. 1, 3, 11, 21 अगदी 108 देखील पारायण तुम्ही याचे करू शकता. जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही हे पारायण करू शकता. पण बघा, 1 दिवसाचं पारायण हे एका बैठकीतच पूर्ण करावं. म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात तेव्हा 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत पूर्णच करायचे आहेत. यालाच एक दिवसाचं हे पारायण तेव्हाच ते पूर्ण होणार आहे. बघा, हे पारायण करताना काय करायचं आहे, आपली जी इच्छा शक्ती अगदी श्रद्धेने सेवेला सुरुवात करायची आहे. तर या पारायणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथाबद्दल खूप साऱ्या जणांच्या मनात शंका अजूनही आहेत. ते म्हणजे हा ग्रंथ कसा वाचावा, कधी वाचावा, किती पारायणे करावीत, असे अनेक प्रश्न सेवेकरांच्या मनात येत असतात. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी चरित्र ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात. यामध्ये स्वामींच्या लीलांचे वर्णन केलेले आहे. तुम्ही जर का श्रद्धेने अगदी मनोभावे दिवसभर कधीही या अध्यायांचं वाचन करू शकता तरी देखील चालणार आहे. अंतकरण असता पवित्र सदा वाचावे स्वामी चरित्र. तर हे ग्रंथाचे एका दिवसाचे पारायण कसं करावं, हे पारायण जो कोणी करणार आहे त्याने हा नियम नक्कीच पाळायचा आहे. तो म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तुम्ही म्हणाल घरात बनवलं तर चालेल का? हो, बनवलं तरी चालणार आहे, परंतु जे कोणी पारायण करणार आहे त्याने मांसाहार करायचा नाही. मी तर म्हणेल नाही बनवलं तरी अतिशय उत्तम, कारण तुम्ही तुमच्या घरात पारायण होणार आहे तर नाही बनवलं त्या दिवशी तरी चालणार आहे. हे पारायण करताना सर्वप्रथम शुचिर्भूत व्हावं. देवासमोर बसून आसनावर बसवायचं आहे. देवासमोर एक दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती जरी असेल तर त्याला एक फूल अर्पण करायचं आहे. त्यातल्या त्यात पिवळ्या रंगाचं फूल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तरी काहीच हरकत नाही. यानंतर स्वामी महाराजांना शरण जायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आणि सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. तुमची जी काही मनात इच्छा आहे, जो काही तुम्हाला वाटत आहे, मग काही समस्या असतील, काही अडचणी असतील, ती त्यात तुम्ही महाराजांना सांगायच्या आहे, त्यांना शरण जायचं आहे आणि मगच पारायणाला सुरुवात करायची आहे. यात सर्वप्रथम तुम्ही स्वामी महाराजांचा आपला षडाक्षरी मंत्र, या मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि मग या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. हे पठण तुम्ही जमिनीवर आसनावर बसून, तुम्हाला शक्य होत नसेल तर खुर्चीवर बसून देखील तुम्ही करू शकता. फक्त बेडवर बसून करायचं नाही. त्यानंतर तुम्ही नैवेद्य म्हणून गोड काहीतरी अर्पण करावं. त्याचबरोबर घरातील जे काही तुम्ही बनवलं असेल ते देखील नैवेद्य म्हणून महाराजांना अर्पण करावा व नंतर हात जोडून नमस्कार करावा. महाराजांना शरण जाऊन तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करणार आहेत. तुम्ही ती महाराजांना सांगायची आहे. हे पारायण आपलं आयुष्य सुखमय होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हे पारायण नक्की करावं. हे पारायण अगदी कोणीही करू शकतो.
स्त्री पुरुष कोणीही करू शकतो. मनात मात्र श्रद्धा हवी, भक्ती हवी आणि स्वामींवर तेवढाच विश्वास हवा. स्वामी सेवेला कोणतेही बंधन नाही. तुम्ही हे पारायण दिवसभरात कधीही करू शकता. सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. अगदी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करायचं नाही. कारण 12 ते 12:30 ही आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, हे सर्वांनाच माहीत आहे. ती वेळ सोडून तुम्ही कधीही जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे. तरी देखील या पारायणाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.